दिस इज फॉर 2 मार्क्स. हाऊ लॉंग विल इट टेक, किती वेळ घेईल. फॉर अ साऊंड वेव्ह, एखाद्या ध्वनी तरंगाला किती वेळ लागेल, जिची की ऑफ साऊंड वेव्ह ऑफ 25 cm वेव्हलेंथ, 25 सेंटीमीटर तरंग लांबी असलेल्या तरंगाला किती वेळ लागेल, कशासाठी. अँड इट्स 1.5 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, तिची फ्रिक्वेन्सी पण दिली, तरंगाची लांबी पण दिली आहे, वेव्हलेंथ पण दिली आहे, फ्रिक्वेन्सी वारंवारिता पण दिली, आणि तिला किती अंतर ट्रॅव्हल करायचंय ते अंतर सुद्धा दिलंय. डिस्टन्स 1.5 किलोमीटर इतकं डिस्टन्स जायचंय. तर बघा, लक्ष देऊ. असा प्रॉब्लेम आला की अगोदर गिवन डाटा लिहायचा. गिवन दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या लिहून काढायच्या, आणि त्या प्रमाणित एककात आहेत का नाही ते पण चेक करायचं. गिवन डाटा. आपल्याला वेळ काढायचा आहे, तरंगाला 1.5 किलोमीटर जाण्यासाठी लागलेला वेळ, आणि तरंगाची लांबी दिली, तरंगाची फ्रिक्वेन्सी दिली, त्यावरून तरंगाचा वेग काढावा लागेल तुम्हाला. बघूया, मांडूया आपण. काय दिले रे पहिले, सर्वात अगोदर काय आले पहा, वेव्हलेंथ आणि वेव्हलेंथ. आणि जेव्हा आपण वेव्हलेंथ कशाने दाखवत असतो रे, लॅम्बडा. वेव्हलेंथ लॅम्बडा, आणि वेव्हलेंथ नेहमी कशात असली पाहिजे, मीटर मध्ये. कशात असली पाहिजे, मीटर मध्ये. ती जर सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर तिला मीटर मध्ये करा. मग किती बघा, वेव्हलेंथ 25 cm. दिस इज नॉट इन अ स्टँडर्ड फॉर्म, त्याच्या स्टँडर्ड युनिट मध्ये दिली नाही, तिला आपल्याला आणावं लागेल, मीटर मध्ये आणावं लागेल. तर बघा, 25 अपॉन मीटर मध्ये करण्यासाठी एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, म्हणून 100 ने भागा. तर उत्तर मिळेल 0.25 मीटर. आता तुमची वेव्हलेंथ सेंटीमीटर मधून मीटर मध्ये कन्वर्ट झाली. हे जे सूत्र आपण वापरणार आहे ते सूत्राच्या संदर्भात वेव्हलेंथ मीटर मध्ये अपेक्षित असते. लॅटर काय दिलं अजून बघा, 1.5 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी न्यू दिली आहे. फ्रिक्वेन्सी दिली न्यू 1.5, बट इट इज इन किलो हर्ट्ज. ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे फक्त हर्ट्ज मध्ये करावं लागेल. 1 किलो हर्ट्ज मीन्स 1000 हर्ट्ज. Therefore 1.5 into 1000 हर्ट्ज ही झाली. आता फ्रिक्वेन्सी कशात आली, हर्ट्ज एककात गेली, जी की दिली होती किलो हर्ट्ज मध्ये. पुढे काय दिलं अजून, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचंय, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचंय, डिस्टन्स ते आपल्याला ट्रॅव्हल करायचंय 1.5 किलोमीटर. वी शुड कन्वर्ट इट इनटू मीटर. 1.5 into 1000 मीटर. मग हे अंतर काय होईल, 1500 मीटर. वी नो, बघा लक्ष द्या, ऐका. वी नो आपल्याला माहिती आहे, काय सूत्र माहिती आहे, वेलोसिटी काढा आधी. We should find the velocity of that wave first of all. V is equal to mu into lambda. mu into, बघा, वेग बरोबर तरंग लांबी गुणिले वारंवारिता. किंमत घालूया. बघा इथं mu समोर होतं का, 1.5 into 1000 into lambda 0.25 मीटर. हे सगळं कॅल्क्युलेट करून तुम्हाला काय मिळेल, एक वेलोसिटी मिळेल. मग वाटलं तर आपण त्याला असंच ठेवूया आणि इथं सोडूया. आपल्याला शोधायचंय काय, टाइम
टाइम शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? टाइम, टी शोधायचा आहे. We know the other formula. Time is equal to distance upon velocity. तरंगाला 1.5 किलोमीटर जाण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे टी. मग तरंगाने कापलेलं एकूण अंतर भागिले त्याची वेलोसिटी. चला, एकूण अंतर किती रे? बघा ना, एकूण अंतर किती? 1500 मीटर. आणि त्याचा वेग किती आहे? इथं बघा, वेग किती त्याचा, वेलोसिटी किती आहे त्या तरंगाचा? 1.5 into 1000 into 0.25. 0.25 हे कॅल्क्युलेट करूयात आपण. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 15/1.5 हे पण 15 चे क्षणभर लक्षात घ्या. हा पॉइंट गृहीत धरू नका. आणि बघा 15 एक 15, परंतु हे इथला पॉइंट भाजकातला पॉइंट जास्त आहे, दशांश तर जास्त आहे, म्हणून याच्यावर 0 येत असतं. म्हणजे 1.5 ने 15 ला भाग दिला तर 10 चा भाग जातो. फायनली काय मिळेल? 10/0.25. याला आपण कन्वर्ट करूया पूर्णांकामध्ये. मग मिळेल 1000 अपॉन, बघा हा दशांश मी 2 अंकांनी उजवीकडे सरकवलाय. हा इथं 10, अजून आपण इकडं छेदामध्ये 10 इथं पहा, तर याला कॅल्क्युलेट होईल. ओके, बघा हे 0 कॅन्सल. काय मिळालं आपण? 1/0.25. मग आपल्याला याला पूर्णांकात बनवूयात. 1 हे पॉइंट 2 अंकाने उजवीकडे सरकवायचा आहे, म्हणून वर 2 शून्य अपॉन 25 आणि परत भाग द्या. 25 एक 25, 25 चौक 100. म्हणजे तुम्हाला टाइम पिरियड किती लागेल? 4 सेकंद. त्या तरंगाला 1.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती सेकंद वेळ लागेल? 4 सेकंद एवढा वेळ लागेल.